मित्रांनो 13 सप्टेंबर 2024 आज आपण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये हा जो प्लॉट आहे नागपूर तुळजापूर जो हायवे आपल्याला बघायला मिळतो, या हायवेला हा प्लॉट बघायला मिळतो आंबोडा या गावी, तालुका महागाव आणि जिल्हा यवतमाळ। आणि शेतकऱ्यांना वाटते की कोरडवाहू कपाशी चांगल्या प्रकारे उत्पादन देत नाही, तर आपण या ठिकाणी येऊन बघू शकता कोरडवाहू प्लॉट आहे। आणि या ठिकाणी आपल्याला जे फळफांदे आहेत म्हणजे एका ठिकाणी आपल्याला दोन दोन फळफांद्या बघायला मिळतात। जसं की बघू शकता ही फळफांदी आहे, या साईडला ही फळफांदी आहे, ही फळफांदी आहे, परत त्या साईडला एक फळफांदी आहे। एका फांदीचे पाते बोंड मोजा, एका वरच्या हिचे छोटे वाले का 1 2 3 बोंड राहते, 4 पाते हे 5 म्हणजे एका फांदीला 4-5 पाते आणि 3-4 बोंड आपल्याला इथं बघायला मिळतात। आणि शेवटपर्यंत एकाच फांदीला इथं आपल्याला 20-22 पर्यंत पाते आणि बोंड बघायला मिळतील। आता हे जे अंतर आहे हे 7 फूट आहे, परत 5 फूट आहे अल्टरनेट, आणि झाडातील अंतर 1 फूट आहे। बघू शकता इथं झाडाची ग्रोथ आपल्याला म्हणजे असंख्य इथं फळफांद्या बघायला मिळतात। आणि 2 फळफांद्यातलं अंतर एकदम 2-3 बोट आपल्याला इथं बघायला मिळते। आणि मुख्य जे फळफांदे आहेत त्याला 4-5 झालेले आहेत। आज इथं तारबांबूने बहारणी चालू आहे आणि हा कोरडवाहू प्लॉट आहे। सुरुवातीला या प्लॉटला आपण ग्लासने म्हणजे सुरुवातीला पावसाचा खंड होता लावलं तेव्हा, तर सुरुवातीला 2 ते 3 वेळा आपण याला ग्लासने पाणी टाकलं, त्यानंतर याला चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं आणि आज रोजी अशा प्रकारे आपल्याला इथं कंडिशन बघायला मिळते। आणि जर आपण हा प्लॉट बघायला आले तर नक्कीच याची संपूर्ण माहिती इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल। आणि जो तारबांबूचा खर्च आहे हा काय तेवढा जास्त नाही, पण तारबांबूंनी बहारणी केल्यानंतर आपलं 60% उत्पादन वाढते। जे काय मुख्य फळफांदे मोडून जातात त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे 70 ते 80 बोंड लागतात आणि तेच आपण प्रामुख्याने नुकसान करतो। आणि जे शेंडा बहारणीचा विषय आहे, हे शेंडे बहारणी आपण डायरेक्ट कपाशीची हाईट 5-5.5 फूट झाल्यानंतर करू शकता। इथून डायरेक्ट डायवर्ट करायचा शेंडा। आता सध्या तरी याच्यामध्ये शेंडे बहारणी करण्याची आवश्यकता नाही, कारण हे आपण दाबणी करतोय, जिथं 5x7 बाय आहे किंवा 4 आहे का किंवा 3 आहे का अशा ठिकाणी। तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबचा। नमस्कार।